माझं नाव हेमंत रघुनाथ दरेकर आणि हे माझे मोठे बंधू मनोहर रघुनाथ दरेकर। वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आता वाजलेले आहे 4:30 आणि 4:30 वाजता आता होम पेटणार आहे, जो की हा गावचा होम आहे। सगळ्या वाडीतला होम तर पेटून झालेला आहे, फक्त गावची होळी ही अजून पेटवली नाही, ती आता थोड्या वेळात 5 वाजेपर्यंत पेटवणार आहे। आणि ह्याच ब्लॉग मध्ये मी दाखवणार आहे की पालखी कशी पुजतात आणि पालखी कशी मिरवतात, घेऊन जातात मानकरीच्या घरी। तर हे सगळं या ब्लॉग मध्ये वर्णन केलेलं आहे, तर कुठे जाऊ नका, फक्त बघत राहा सोहम व्लॉग्स। हे पहा, आज आमच्या इथे भद्राचा होम होणार आहे। त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी सर्व कुटुंब ग्रामस्थ या ठिकाणी सर्व एकत्र मिळून आमच्या ग्रामदेवतेचे मोठा होम असतो पौर्णिमेचा भद्रा होम, त्याला आम्ही प्रारंभ करण्यासाठी जाणार आहोत। कुटुंब सपरिवार ग्रामस्थ, नातूर ग्रामस्थ, कालकाई वागजाई सुकाई कुटेश्री असतात, तसं शिवशंभू महादेव हे आमचे देवता आहेत, कुलस ग्रामदेवता यांच्या ह्या चरणी आम्ही अर्पण होण्यासाठी जात आहोत। दादा रेडी आहे? हा रेडी आहे बघा, सगळेजण शिमग्यासाठी होम पेटण्यासाठी रेडी आहेत। तर चला जाऊया आता या घनदाट जंगलातून। इथे आपली मॅजिक आलेली आहे आणि या मॅजिक मधून आपल्याला होळीच्या इथे जायचंय। खूप लांब असल्यामुळे आपल्याला या गाडीतून जावं लागतंय। तर फायनली आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे सानेवर, जिथे पालखी आता बसवली जाते। तर तुम्हाला आता दाखवतो एक शूट। गाइस, या साइडला आपल्या सानेवरची होळी येत आहे। हे बघा, या साइडच्या सगळ्या होळ्या पेटून झाल्या अगोदर, फक्त एक होळी फक्त बाकी आहे। या इकडच्या वाडीतली 2 असतात, एक अजून पेटते थोडीशी, त्या झालेल्या आहेत आणि फक्त येथे एकच ही वाली होळी राहिली, त्याची तयारी आता अजून सुरू आहे, पहाटेचे 4 वाजता। तर या साइडला होळी शीत लावत आहे बघा। पालकी चालता देवच, पालकी चालता देवच, नाम मला रुक्याचा ठस, सोन्याचं नाम मला रुक्याचा ठस, नाम मला रुक्याचा ठस, सोन्याचं नाम मला रुक्याचा ठस। पालकी कोण देवच, पालकी कोण देवच, पालकी कोण देवच, पालकी कोण देवच। मम्मी, काय झालं आज का बांगड्या भरतायत? होळी आहे ना, होळीचा सण माहेर वशनी आलेले आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या भावांनी बांगडीवाली मागवलेली आहे। बांगडी कशाला आता लगेच भरतात तुम्ही? म्हणून नाही नाही नाही, होळीच्या सणासाठी माहेर वशनी आलेत ना, त्याच्यासाठी मग बांगड्या मागवल्या।
मगाशी तुम्ही बघितलं की आम्ही होळीवर गेलेलो, होळी साजरी करून आलो, पेटून आलो. पण आता तिथे साण्यावर आम्ही आता जातोय, कारण की आता पालखीचं पूजन होणार आहे आणि मानकराच्या घरी ती पालखी जाणार आहे. तर तेच तुम्हाला दाखवण्यासाठी आता आम्ही जात आहोत तिकडे साण्यावर. तर चला जाऊया. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे साण्यावर. साण्यावर भाई पूर्ण जीव निघाला का पूर्ण. तर साण्यावर तर पोहोचलेलो आहोत आता आम्ही. इथे आहे होळी, ही सकाळी पहाटे जळलेली. बघा ही आहे होळी आणि इथे लावतात फटाकडे पालखीसाठी. आता गणपतीला पाणी परमेश्वरा साडेचा दिवस चौकाची मागणी मानकऱ्यांच्या वतीने प्रत्येकाच्या वती आलेले आहेत आणि अशी सुद्धा मानकऱ्यांची आज झालेली आहे. गावाच्या चतुर्शीमाच्या माध्यमातून जी चौकाची फुलं होती तशा पद्धतीने केलेली आहे. भगवंता चतुर्शी मला सुखात सांभाळा. आता आम्ही जात आहोत धरणावर. तर लेट्स गो. फायनली आता मी पोहोचलेलो आहोत नाथूनगर धरण प्रकल्प. फुल टू फोटो सेशन. धरणाचा लाभ उठवतायत ही माणसं. आता आम्ही मंदिर फिरत होतो तर पालखी सोबत. तर आम्हाला कसं कळालं की माहिती आली की मालवणचा कोणतरी व्यक्ती आलाय. तो कोण आहे काय माहित. तर तो आता आलाय. बघूया जाऊन कोण आलाय. मला पण माहित नाही मालवणचा कोण असा आलाय. चला बघूया. गाडी तर लागली इथे. बघू कोण आहे आपला मालवणचा व्यक्ती. कोकणातला असा तू राजापूरचा. मागा वाटलं तू कोणता दुसराच असा तर तू आलाय. साथ और एक ब्लॉगर जुड़ा है, सिद्धेश दादा, सिद्धेश तांबे ट्रैवलर ब्लॉगर. सबस्क्राइब करो इसको. मंदिर तर सर्व फिरून झालेलं आहे. तर आता आम्ही जात आहोत मानकरीच्या घरी. त्यांचं नाव आहे दरेकर. दरेकर हे या वर्षीचे पहिले पालखीचे मालकरी. त्यांच्या घरी आता जातो आम्ही. हाय फुल ऑर्केस्ट्रा बँजो बिंजो. बघूया काय तयारी केली. नमस्कार. आज दिनांक 14 मार्च 2025 या वर्षीचा शिमगोत्सव आम्ही साजरा करतोय. आणि माझं नाव हेमंत रघुनाथ दरेकर आणि हे माझे मोठे बंधू मनोहर रघुनाथ दरेकर. तर आम्ही एकत्र कुटुंब मध्ये या वर्षीचा पहिला मान जो आहे तो आमचा दरेकर कुटुंबियांचा आहे आणि तो आम्ही एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करतोय. तर त्या सेलिब्रेशन मध्ये आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर त्यासाठी आम्ही बँजो पार्टीचं आयोजन आहे, तसंच खालूचा बाजाचं आयोजन आहे आणि आमच्याकडे एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आहे जो मुंबईमधून आम्ही मागवलाय. त्याचं हेरंब निर्मित कर्ज तो मराठी हा कार्यक्रम आम्ही करतोय आणि लोकांना भोजनाची व्यवस्था पण केलेली आहे. या कार्यक्रमाची खास उपस्थिती म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेशदादा कदम हे सुद्धा या आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यांचा सत्कार समारंभ छोट्या प्रमाणात आम्ही करणार आहोत. असे विविध कार्यकर्ते आपल्या कार्यक्रमासाठी, अखंड तालुक्यातील कार्यकर्ते आपल्या कार्यक्रमासाठी भेट देणार आहेत.
आम्ही या कार्यक्रमाचं जेव्हा नियोजन केलं ते आपल्या पूर्ण तालुक्यातील जेवढे आमचे मित्रमंडळी आहे त्या सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे। तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक येतील या कार्यक्रमासाठी अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर अशा एकदम जंगी आणि मोठ्या प्रमाणात आम्ही हा कार्यक्रम साजरा करतोय याचा आम्हाला खूप आनंद आहे।